देणं बसा खाली, चला खाली बसा, बसा खाली. आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी दादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार माननीय श्री वसंतदादा मोरे यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषदेचे जे आयोजन केले आहे, या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण पत्रकार बंधू आणि भगिनींनो मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेला आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मान्य श्री वसंतदादा मोरे उपस्थित आहेत, पुणे शहराचे अध्यक्ष मान्य मुन्नूरभाई कुरेशी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे युवा आघाडीचे अध्यक्ष या ठिकाणी सोमनाथजी पानगावे उपस्थित आहेत. तर मी या ठिकाणी साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करूया. माझी इतर सगळ्यांना विनंती आहे की ज्यांचा ज्यांचा मोबाईल ऑन आहे तो सायलेंटवरती टाकून द्या. तिसऱ्या टप्प्याच्या असणाऱ्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि पुण्यामधनं वसंतदादा मोरे यांची असणारी उमेदवारी वंचितच्या वतीने घोषित करण्यात आलेली आहे. एकंदरीत जे 2 राऊंड झाल्या, पहिली आणि दुसरी राऊंड, ही पहिली आणि दुसरी राऊंड मी असं म्हणेन की मागच्या 2019मध्ये भारतीय जनता पक्षाला लाख 1.5 लाखाच्या ज्या लीड मिळाल्या होत्या आणि त्याच्यातून ते जिंकून आले होते, यावेळचे असणारं मला असणारं जे दिसते की 2014ला नवीन वोटर जो होता की ज्याला मनमोहन सिंगाच्या 2 GB स्कॅमच्या संदर्भातलं राग आला होता, चीड आला होता, डिझेल पेट्रोलचे भाव वाढले होते आणि तो BJPकडे गेला होता, अशी परिस्थिती आहे. 2014-2019 पर्यंत हा वर्ग त्यांच्याकडे राहिला, पण 2024मध्ये हा वर्ग BJPकडे आहे असा त्या ठिकाणी दिसत नाही आहे. तो 2 राऊंडमध्ये हल्लेला आम्हाला असताना दिसतो आणि म्हणून जे मतदान 70% गेलं होतं ते 70%वरनं मतदान आता पुन्हा असणारं 54-55 अशा दरम्यान त्या ठिकाणी आलेला आहे. हा जो 10-12% मतदार जो गेलेला नाही किंवा मतदान करायला तयार नाही आहे, हा आम्ही असं म्हणतोय की भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे आणि त्यांना त्याचा असणारा फार मोठ्या प्रमाणात परिणाम भोगावा लागतोय असं आम्हाला एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आपण बघत असाल की भारतीय जनता पक्ष कुठेही असं म्हणत नाही आहे की आम्ही असणारं त्या ठिकाणी वर्चस्व आहे की आम्ही असणारं त्या ठिकाणी जिंकतोय. मी एवढं म्हणेन की मला जे काही ह्या दोन्ही ठिकाणी असणारं दोन्ही राऊंडमध्ये जे दिसतंय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही ठिकाणी काँग्रेस, काही ठिकाणी असणारं BJP आणि वंचित अशांमधली असणारी ही रेस आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. क्लोज रेस आहे. मीही दावा करू शकत नाही की आम्ही असणारं त्या ठिकाणी जिंकू असं, पण जो कोणी जिंकेल तो माझ्या दृष्टीने असणारं 25,000 मताच्या आतमध्ये राहील असं एकंदरीत पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडचं मला असणारं चित्र त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे उरलेले जे आहेत राऊंड त्याही पद्धतीने असणारे चालतील अशी असणारी परिस्थिती आहे. कमिटेड वोटर हा जो काढू शकेल त्याचा विजय आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि कमिटेड वोटर हा
काँग्रेसकडे पण आहे असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसते. त्या का अकोल्यामध्ये सुद्धा मी असं पहिल्यांदा असं बघितलं की काँग्रेसने नॉन मुस्लिम उमेदवार देऊन त्यांचा जो हिंदू कमिटेड वोटर होता तो बॅक टू काँग्रेस गेलेला मला असताना त्या ठिकाणी दिसतोय. ही एक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचा मतदार आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्यांचंही परफॉर्मन्स चांगलं होतं. एक दुसरी जी आहे त्याच्यामध्ये यांनी कोणीही लक्षात घेतलेलं नाही, काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमधला असणारा फार मोठ्या प्रमाणात वोट ट्रान्सफर होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण आता शिवसेनेने काँग्रेसचा हिंदू मतदार हा असणारा ट्रान्सफर होत नाही म्हणून असणारा उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे ती आता मुस्लिम मतांकडे वळलेली आहे अशी परिस्थिती आहे. आणि त्यांना ते असणारा की आम्ही काँग्रेसबरोबर आहोत, तुम्ही आम्हाला मतदान द्या अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु मुस्लिम कार्यकर्ता हा त्यांना असणारा त्या ठिकाणी विचारतोय की निवडणूक झाल्यानंतर तुम्ही असणारा काँग्रेसबरोबर विधानसभेमध्ये राहणार आहात का याचा खुलासा करा. अजूनपर्यंत असणारा तो खुलासा झालेला नाही अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून तोही तिथला असणारं एक टेन्शन आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तिसरी त्या ह्या निवडणुकीमधली सगळ्यात महत्त्वाचा बाब की त्याच्याकडे इग्नोर केला जाते असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे अशी निवडणूक एकंदरीत आपल्याला काही 12 मतदारसंघामध्ये 12 कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये त्या ठिकाणी दिसते. या मतदारसंघामध्ये वंचितला प्रचंड मोठा असणारा फायदा होताना असताना त्या ठिकाणी दिसतोय. त्याचा सेक्युलर मतदार जो आहे तो सेक्युलर मतदार असताना मग तो राष्ट्रवादीचा असेल किंवा काँग्रेसचा असेल तो असताना आमच्याकडे शिफ्ट होताना आम्हाला या निवडणुकीपुरता त्यामध्ये तो पार्टी म्हणून शिफ्ट होत नाही परंतु मतदारापर्यंत शिफ्ट होताना त्या ठिकाणी दिसतोय. आणि म्हणून मी असं म्हणतो या ठिकाणी की सगळ्याच ठिकाणच्या ह्या निवडणुका फार मोठ्या प्रमाणात असं त्या ठिकाणी मानतोय. पण हा जो मुसलमानांनी उपस्थित केलेला प्रश्न जो आहे शिवसेनेला की तुम्ही विधानसभेमध्ये काँग्रेसबरोबर राहणार आहात का किंवा उद्या तुम्ही असणारा BJP बरोबर जाणार नाहीत, हा जो शिवसेनेच्या उमेदवारांना विचारला जाणारा प्रश्न जो आहे त्याचा असताना अजून समाधानकारक उत्तर कुठे असताना मिळताना दिसत नाही आहे. आणि म्हणून मी असताना म्हणतोय की 48 जागा या क्लोज रेसच्या जागा आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. निवडणुकीचे निकाल मी जसं म्हणालो की सरप्रायझिंगली सुद्धा असू शकतात अशी परिस्थिती आहे. आपण आता विचारा. नाही, माझं म्हणणं असं आहे की अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर म्हणजे 1.5 लाखाची लीड जी आहे मागची 2019 ती कमी झाली ना. 1.5 लाख मतं असणारा BJPच्या विरोधात गेलीत ही सगळं दिसतंय ना. त्याच्यामधनं त्यांना असणारं सेव्ह करून आपल्या कॉन्स्टिट्युन्सीज वाचवल्या पाहिजेत अशी परिस्थिती आहे. नरेंद्र मोदींचे काही राज्यभरात सभा घेत आहे त्याचा किती इम्पॅक्ट राहू शकतो या सगळ्या मतदारसंघात तुम्हाला वाटतं? मी तुमच्यावरती आरोप करणार आहे आता. याचं कारण की तुमचे मालक जे आहेत ते मोदींना वाचवायला निघालेले आहेत. 10-15 मिनिटं झाल्यानंतर मोदींच्या सभेमधून किती माणसं बाहेर पडतात याचं तुम्ही दाखवतच नाही आहेत. त्याच्यामुळे तुमचा मालक असणारा मोदींना वाचवायला निघालेला ही माझा आरोप आहे त्याच्यामध्ये. त्याच्यावरनंच मी जे म्हणतोय डिझोल्युशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात डिझोल्युशन आहे. आणि 2 फॅक्टर जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणात हा जो मोदींकडे वळलेला जो मतदार आहे त्याच्यामध्ये असणारं काम करते. एक म्हणजे आणि मी इथल्या असणाऱ्या हिंदू महासभा असेल किंवा सरहद संघटना आहेत नाहर त्यांची असेल
इथे उतरलेले आहेत, प्रचारामध्ये आपल्याला दिसतात आहेत. त्याच्याच बरोबर त्या असणाऱ्या संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही माझं असणारं आव्हान आहे की 2014 हे राज्यसभेमध्ये उत्तर देईपर्यंत, हे 22ला ते उत्तर आलेलं आहे, त्या कालावधीमध्ये शासनाचे आकडे आहेत, हे माझे आकडे नाही आहेत. मी 2017ला ते असताना आरोप केला होता. त्यावेळेस ऑफिशियली असताना शासनाने कबूल केलेले आहे की 2014 ते उत्तर येईपर्यंत 17 लाख हिंदू कुटुंब, 17 लाख हिंदू कुटुंब की ज्यांची प्रत्येकाची मालमत्ता कमीत कमी 50 कोटीची आहे, अशाने भारतीय नागरिकत्व सोडलेलं आहे आणि विदेशात जाऊन ते बसलेले आहेत. तेव्हा आता असणारा हा जो यंगर जनरेशन जो डिझोल्यूज झालेला आहे, तो असणारा विचारतोय की हा जो मायग्रेट झालेला, जे नागरिकत्व सोडून जो मायग्रेट झालेला आहे, नुसता मायग्रेशन आपण असणारा समजू शकतो की तो नंतर येऊ शकतो परत, पण ज्यावेळेस तो नागरिकता सोडतोय आणि दुसऱ्या देशाची नागरिकता घेतोय, तर हा नवीन जनरेशन जो आहे, तो नवीन जनरेशन याचं डिबेट करतोय की इलेक्टोरल बॉन्ड याची सक्ती या सगळ्या कुटुंबांवरती केली होती का, आणि ती सक्ती सहन होत नाही आणि उद्या आपल्याला असणारं प्रोटेक्शन मिळावं म्हणून नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व विकत घेऊन आपलं असणारं प्रोटेक्शन काढायचं का, हा मला वाटतं असणारा आहे. आणि याच्या संदर्भातलं मोहन भागवत यांनी विधान केलेलं असणारं अधिक चांगलं मी त्या ठिकाणी मानतोय. कारण का ही सगळी मंडळी जी आहेत, एका अर्थाने मी असणारं म्हणणार आहे की हिंदू समाजाचे असणारे स्वतःला ठेकेदार त्या ठिकाणी म्हणतात आहेत आणि ज्यांनी नागरिकत्व सोडलेलं आहे ते सगळेजण हिंदू आहेत, अशी असणारी परिस्थिती आहे. हा एक मोठा या यंगर जनरेशनच्या माइंडवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात प्ले करतोय अशी परिस्थिती आहे. आणि दुसरा जो प्ले करतोय तो म्हणजे की मोदीने 2014 साली ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस आपल्या डोक्यावर म्हणजे GDPलाचं असणारं जे कर्ज आहे ते 100 रुपयातलं 24 रुपये असणारं कर्ज आहे त्या ठिकाणी होतं. मोदी आज ज्यावेळेस इलेक्शनला गेलेत त्यावेळेस हे 100 रुपयाचं कर्ज हे 84 वरती गेलेलं आहे आणि वर्ल्ड बँक असं म्हणतंय की 2026ला हे 96 रुपयेवरती जाईल त्या ठिकाणी. म्हणजे शासनाला फक्त 4 रुपये वापरायला मिळतील 100रातली अशी परिस्थिती आहे. तेव्हा अशा असणाऱ्या पंतप्रधानाला आपण कॅरी करायचं का, हा यंगर जनरेशन पुढे असणारा मोठा प्रश्न असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि त्याचं उत्तर मोदी कुठल्याही सभेमध्ये देत नाहीयेत. त्यांनी असणारा आत्ता ज्याला आपण म्हणता येईल की परकला प्रभाकरन जे निर्मला सीतारामनचे असणारे पती आहेत, त्यांची जी असणारे एक 10-12 दिवसापूर्वी एक मुलाखत आली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की 24 ते 29 या कालावधीमध्ये पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले तर त्यांनी 4 गोष्टींचा सर्व उल्लेख केला होता आणि तोही त्यांच्या याच्यावरती आहे. पहिलं, डेमोक्रेसी संपेल. दुसरं, निवडणुका होणार नाहीत. तिसरं, संविधान बदलेल. आणि चौथं विधान फार भयानक होतं त्यांचं आणि ते म्हणजे की गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला मणिपूर घडणारा त्या ठिकाणी दिसेल. या ज्या गोष्टी आहेत ह्या यंगर जनरेशनच्या मी असं मानतो की तो हाऊस पोस करून जगणारा क्लास आहे, त्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात असा आघात होतोय आणि त्याच्यामुळे पर्सेंटेज ऑफ वोटिंग हे कमी झाले आणि अपील करूनही ते पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढत नाही, ही मोठी बाब असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि मी एक फक्त आहे की काँग्रेस या गोष्टीवरती या गोष्टी एक्सप्लॉइट करायला पूर्णपणे फेल्युअर झालेली आहे. उद्धव ठाकरे सुद्धा ह्या गोष्टी एक्सप्लॉइट करायला त्या ठिकाणी फेल्युअर झालेले आहेत. शरद पवारांचा उल्लेखच करत नाही या ठिकाणी, का रेलेव्हन्स फार आता राहिलेलं नाही बारामतीशिवाय. आता ही हायलाईट वंचितच त्या ठिकाणी करते, दुसरं कोणीच करत नाही आपल्याला दिसतंय.
काय MIM बरोबरची युती कधीच तुटलेली आहे. त्यांनी आम्ही त्याला असा प्रतिसाद दिलाय का? पुण्याचं बोलू आपण. पुण्यात तुमचं वंचित उमेदवार वसंत मोरे आहेत, लोकप्रिय आहेत, मान्य आहेत, पण तो बाहेरचा उमेदवार आहे असा एक आरोप. काही आरोप होऊ द्या ना, मतदार त्याचं उत्तर देतील ना. सुरुवातीला अभिजित वैद्य यांचं नाव ठरलेलं होतं, ज्यावेळेस महाविकास आघाडीची एक शिरूरमध्ये उमेदवार दिलाय, त्यानंतर तुम्ही पुण्यामध्ये पण दिलाय, बारामतीमध्ये मात्र तुम्ही सुप्रिया सुळेंना वाचवायला निघालेला आहे. काय गौरव बोललं जातं? नाही, माझं पवारांसमोर बोलणं नाही आहे. एकतर सुप्रिया सुळे स्वतःच आल्या होत्या. दुसरं जे आहे ते जयंत पाटील जे आहेत त्यांनी असताना महाराजांना ज्यावेळेस कोल्हापूरला असताना पाठिंबा द्यायचं हे आलं होतं, त्यावेळेस त्यांनी असताना म्हटलं होतं की आमची लढाई थोडीशी मोठी आहे, तेव्हा आमच्या बाजूने आहात एवढं दाखवा. आणि म्हणून असताना त्या ठिकाणी मग आम्ही म्हटलं ठीक आहे की आम्ही उमेदवार उभा करणार नाही बारामतीमध्ये किंवा कोणाला. सुप्रिया स्वतः आपल्याला येऊन भेटल्या होत्या. आता वेळ काळ विचारू नका. दिला नाहीये. ते एकंदरीत जी परिस्थिती आहे, माझं म्हणणं असं आहे की काही गोष्टी आम्ही पॉलिटिकली सुद्धा त्या ठिकाणी बघत असतो. नाही असं नाही, म्हणजे नुसतं इमोशनली बघतो असं नाही, तर त्याच्यामधला एक पॉलिटिकल सेन्ससुद्धा आम्ही असं त्या ठिकाणी पाहतोय. आणि त्याच्यामुळे आम्हाला असताना आमच्या पुढच्या राजकारणामध्ये उमेदवार न देऊन आपण असताना काही भागू शकतो का, तर येस. आणि त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की उमेदवार द्यायचा नाही. बारामतीचं महत्वाचा मुद्दा आहे. मला पवारांचं माझं म्हणणं मतदार 4 जूनपर्यंत आपण थांबावं ना. तर पुण्यामध्ये सुरुवातीला अभिजित वैद्य यांचं नाव चर्चेत होतं, तुम्ही सुद्धा ते नाव ते मी स्वतःच केलं होतं. आणि माझं म्हणणं असं आहे की त्यांची सुद्धा ही होती की उरलेले सगळे एकत्र लढलो तरच त्यांची असणारी ही होती, नाहीतर त्यांची लढण्याची इच्छा नव्हती हे मला माहीत होतं. तर गेल्या इलेक्शनला 2019ला वंचित लाखांनी मतं घेतली. यंदा काय परिस्थिती काल आणि आमचं खातं उघडून एवढे निश्चितपणे सांगतो. 4 जूनला आपण त्याची चर्चा करू. साहेब अकोल्याचं तुम्ही अकोला यावेळेस तरी अकोला हा, अकोल्याचं काय ते म्हणून मी म्हटलं नाही, यावेळेस आम्ही आमचं खातं ओपन करू एवढं मी सांगतो. पुण्यात काय परिस्थिती राहील? पुण्याची परिस्थिती अशी आहे की एक फॅक्टर तुम्ही सगळ्यांनी कोणीच लक्षात घेतला नाही. वसंत मोरेंचा असणारा जो सगळ्यात जमेची बाजू आहे ती म्हणजे आझादांची त्यांची असणारी जमेची बाजू आहे, भोंग्याची असणारी. त्याच्यामुळे मुस्लिम हा जो आहे हा पूर्णपणे वन साइडेड जाईल अशी माझी आत्ता तरी माहिती आहे. त्याच्यामुळे असणारं त्या मतदाराला म्हणजे तो असणारा मी 2.5 लाख मतदार नसणारं धरतोय, ते 2.5 लाख मतदान ब्रेक करायला कठीण आहे असं मला स्वतःला दिसतं. काँग्रेस विधानसभेला सुद्धा आणि दुसरं जे काही गव्हर्नमेंट फॉर्म होईल, समजा उद्या BJP आली तर BJP बरोबर जाणार नाही याची सुद्धा गॅरंटी नाही आहे. त्याला एकंदरीत ते आहे कल्याण मतदारसंघ, आपण जो मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ, दोघांचं हार्ड वैर्य म्हणून असं असतं त्या ठिकाणी मान्य केलं जातं. त्या ठिकाणी वैशाली राणे यांना जी उमेदवारी देण्यात आलेली आहे ते अत्यंत वीक उमेदवार देण्यात आलेला आहे असं त्या ठिकाणी मानलं जात आहे. आणि म्हणूनच मुस्लिम समाज त्या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात आहे, नाही असं नाही. तेव्हा तेच असं विचारत आहेत की ज्यांच्याशी यांचा हार्ड वैर्य आहे तिथेच एकदम वीक उमेदवार देणं
याच्याच वरनं असणाऱ्या शंका निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणून मुस्लिम समाज तिथं विचारतोय अशी परिस्थिती आहे. राज्यात साधारण असं किती मतदारसंघ तुम्हाला कॉम्प्रोमाइज करण्यात आले? भंडारा गोंदिया नाना पटोलेंचं नाव आलं, मागे घेण्यात आलं. नागपूरमधला रामटेकमधला असणारा उमेदवार जो आहे तो रामटेकमधला उमेदवार ज्याला आपल्याला म्हणता येईल की कास्ट व्हॅलिडिटी टिकणार नाही दिसत होतं, दिलं, पुन्हा मागे झालं. त्याच्यानंतर असणारा ज्याला आपल्याला म्हणता येईल की यवतमाळ वाशिम मतदारसंघ जो आहे, एकनाथ शिंदेकडून ज्यावेळेस भावना गवळी येत नाही असं ज्यावेळेस जाहीर झालं त्यावेळेस ती एक संधी होती की चांगली सीट उद्धव ठाकरे यांना असणारा देऊन ती जिंकण्याची, पण तीही त्या ठिकाणी दिसणार नाही. त्याच्यानंतर नांदेडची आहे त्याला असं दिसतंय, बुलढाण्याची आहे की जिथे मला असं दिसतंय, रावेर आहे, जळगावसुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये येते ना. अशा असणाऱ्या अनेक कॉन्स्टिट्युन्सीज आहेत की जिथे चांगले कॅन्डिडेट तुम्ही फील्ड करू शकत होतात ते उभे केले नाहीत, परंतु जे लढू शकत नाहीत असेच असणारे उमेदवार तुम्ही उभे केले. म्हणजे नांदेडचे असणारे चव्हाण माणूस फार चांगला आहे, ते मी त्याच्या बाजूने उभा राहीन अशी परिस्थिती आहे, पण मेडिकली ही अनफिट, त्या मतदारसंघामध्ये ते फिरू शकत नाही अशी परिस्थिती आहे. तर जवळपास तुम्ही आता 38 उमेदवार उभे केलेले आहेत, यामध्ये अनेक जणांचे झालेले आहेत आणि उमेदवारांचे काही वेळी त्यांची नावं बदललेली आहेत. नेमकी परिस्थिती काय आहे? नाही, मी असं म्हणेन की आम्ही असं आता जसं साताऱ्याचं आहे, साताऱ्याचा असणारा सैनिक बोर्डाकडून आम्हाला असं आलं की आम्हाला उमेदवार उभा करायचा, तुमच्या मार्फतच उभा करायचा. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही आमचं प्लॅटफॉर्म तुम्हाला लेंड करतो. किंवा अशा काही ठिकाणचे असणारे जे आहेत तिथे आम्ही असणारा उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्यांच्या वतीने आता जसं वसंतराव मोरेंचं आहे, सगळे डावलत होते. का डावलत होते? तर त्यांनी असणारा मुसलमानांची बाजू घेतली म्हणून डावलत होते. आता हा एक फॅक्टर होऊ शकत नाही ना की भूमिका घेतलेली आहे, भूमिकेवरती मतभेद असेल, पण तुम्ही असं बीजेपीची लाईन ओढायला निघालेला, एक्सक्लुजनचं राजकारण तुम्ही म्हणजे वगळण्याचं राजकारण तुम्ही करायला लागलेला. फुले शाहू आंबेडकरवादी जो आहे तो वगळण्याचं राजकारण कधीच करत नाही, आणि जो वगळल्या गेलेला आहे त्याच्या बाजूने उभा राहतो. आम्ही राहिलो उभा. आपण म्हणत असता की उमेदवार लोकसभेनंतर काहीतरी राज्यामध्ये वेगळं समीकरण, वेगळं गणित होईल असं तुम्हाला वाटतं? मी एवढं म्हणेन की राग हा असणारा आत्ताच्या सरकारच्या विरोधात आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तो राग आम्ही कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्या ह्याच्यामध्ये, आणि त्याच पद्धतीने जे प्रत्यक्ष उमेदवार आहेत त्यांनीही केलेलं आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणतोय की इथं असणारे ही रेस फार क्लोज रेस आलेली आहे. बघायचं फक्त आहे की त्याच्यामधला असणारा आता याच्यामध्ये काय परिणाम होतोय. म्हणजे 400वरनं आपण बघत असाल की सर्वे 300वरती आलेत, आणि आता असणारा सर्वे जे आहे ती 300पेक्षा कमी दाखवत आहेत अशी परिस्थिती आहे. सर, एक सवाल हिंदी में है. राहुल गांधी हो, शरद पवार हो, हर सभा में हर जगह जाके कह रहे हैं कि संविधान बदला जाएगा. क्या आपको लगता है ये मुमकिन है वाकई कि संविधान को बदला जा सकता है, या अगर बदला जा सकता है तो कैसे होगा आपके हिसाब से? क्या टेक्निकलिटीज है उसमें? देखिए, एक ऐसा है कि टेक्निकलिटीज़ में तो जाऊंगा नहीं, लेकिन इस देश की जो फाइनेंस मिनिस्टर है निर्मला सीतारमण जी, उनके पति का ही बयान है इंटरव्यू में कि 2024 अगर बीजेपी दोबारा चुन के आती है तो ये संविधान बदलेंगे. और इसलिए मैं अभी समझता हूँ कि हर पब्लिक मीटिंग में मोदी जहाँ जहाँ जा रहे हैं वो यही जुमला दे रहे कि बाबा साहब भी अगर आए तो भी संविधान नहीं बदल सकते.
लेकिन ये मैं कहता हूं कि ये उनका दिखावा है। प्राइम मिनिस्टर जो है वो बाबा साहब नहीं बनने वाले हैं, प्राइम मिनिस्टर जो है वो नरेंद्र मोदी बनने वाले हैं। तो वो प्राइम मिनिस्टर की हैसियत से बदलेंगे या नहीं बदलेंगे, इसका जवाब वो नहीं दे रहे। इसलिए जानकारों का कहना है कि इनके टेबल पर संविधान बदलना है, ये रिफ्लेक्ट होता है। आपको आप एक कारण असू शकतं का किंवा आहे का शिवसेनेसोबत? नाही, आमच्या युतीमध्ये असणारं ते 2 जागा देऊन पूर्ण असणारं स्वतःला वाचवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही असणारं म्हटलं की आम्ही बाहेर पडलो आणि स्वतंत्र आता उभा केलंय। आता स्वतःचं उभा केल्यानंतर सगळेजण हे म्हणायला लागले की अचानक हे कसं उभं राहिलेलं आहे। ते अचानक नाही, गेले 5 वर्षापासून आम्ही असं हे करत होतो आणि म्हणून माझ्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणत होतो की आम्ही कोंबडी शिजवलेली आहे, मिळून खाऊ। पण हे असं ओरबडून खायला बघत होते की ते आम्ही असं होऊ देणार नव्हतो। वारंवार आरोप होतो की भाजपची बी टीम आहे, प्रश्न असेल त्याच्यामध्ये असणारं कोणी कोणाचं असणारं बी टीम आहे। पुढे इथे असणारं उद्धव ठाकरे सुद्धा मी तुम्हाला म्हटलं की तेही बी टीम आहेत, शरद पवार जे आहेत तेही बी टीम आहेत, बीजेपी काँग्रेस सुद्धा ज्या अर्थी मी जे मुद्दे मांडलेले आहेत आणि सभागृहामध्ये आहेत। आज 17 लाख कुटुंब, हिंदू कुटुंब बाहेर जाणं राज्यसभेच्या पटनावरती असणारं हे उत्तर आहे। काँग्रेसनी एकदा तरी उठवलेलं आहे की मला सांगा? इथला असणारा अख्खा हिंदू समाज तुम्हाला डिस्टर्ब करता येत होता आणि हिंदू समाज अख्खा पूर्ण डिस्टर्ब होऊन बीजेपीच्या विरोधात तुम्ही घालू शकत होता आणि तुम्ही घालायला तयार नाही। तर याच्या अर्थी असणारं बी टीम सी टीम म्हणण्यापेक्षा इन्क्वायरी खाली मी नाही आहे, इन्क्वायरी खाली सोनिया गांधी आहे, इन्क्वायरी खाली असणारा राहुल गांधी आहे, इन्क्वायरी खाली असणारा खरगे आहे। त्याच्यामुळे त्यांना जेलपासून जाण्याचं वाचायचं मला नाही। सर एक सवाल है, इनहेरिटेड टैक्स के ऊपर बहुत चर्चा चल रही है। व्हाट इज योर स्टैंड ऑन इनहेरिटेड टैक्स? ठीक आहे, पहिला वेल्थ टॅक्स थांबते या आपल्या इथं वेल्थ टॅक्स होता नाही असं नाही, तो वेल्थ टॅक्स कॅन्सल करण्यात आला, रद्द करण्यात आला। त्याच्यामुळे असणारं ही काही नवीन कन्सेप्ट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। मीही ज्यावेळेस माझ्या वडिलांची असणारी प्रॉपर्टी इनहेरिट केली त्यावेळेस मला वेल्थ टॅक्स भरावा लागला। माझं म्हणणं असं आहे की ते एकमेकांवरती आरोप करतात, तर ते एकमेकांनी प्रत्येकाचं असताना चारित्र्य आपण बघितलं पाहिजे। तुम्ही फक्त आज असताना बीजेपी बरोबर 20 वर्ष राहिलात, तुम्ही बाहेर पडलात म्हणून असं धुत्या सांदासारखे नाही आहात। आणि उदाहरण देऊन असताना सांगितलंय की एकनाथ शिंदे तुमचा असणारा हार्ड वैर्य आहे, त्या हार्ड वैर्याच्या मतदारसंघामध्ये एवढा वीक कॅन्डिडेट दिला आहे की ते वॉकओव्हरच आहे। मी काहीच म्हणत नाही आहे, तुम्ही इन्फ्लुएंस काढायचं आहे। रिजर्वेशन का मुद्दा एक बार फिर चुनावों में आप देख रहे हैं। पिछले दिनों प्राइम मिनिस्टर ने कहा कि कर्नाटका का जो मॉडल है रिजर्वेशन का, मुसलमानों को ओबीसी बताकर वही मॉडल अब देश में भी लागू किया जा सकता है इंडिया अलायंस के द्वारा। देखिए, ऐसा है कि अब मोदी जो है वो गिरगिट की तरह अपने कलर बदल रहा है। पहला उनका स्टैंड, अमित शाह का स्टैंड था कि कर्नाटक का जो रिजर्वेशन है उसको तेलंगाना का रिजर्वेशन जो है मुसलमानों के लिए वो हम रद्द करेंगे। अब देने की बात वहाँ पर चल रही है, तो ये गिरगिट की तरह कलर बदलने वाली पार्टी है ऐसा मैं मानता हूँ। तर या लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं काय होईल असं वाटतं की दोन्ही पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदा? माझ्या अंदाजानं आत्ता सांगणं कठीण आहे। इलेक्शनमध्ये मी असं म्हणेन की शिवसेना दोन्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेस फुटली आणि सिंडिकेट झाली तेव्हा सिंडिकेट हारली आणि सिंडिकेट संपली आणि इंडिकेट त्या ठिकाणी राहिली,
तसंच या दोघांचं होणार आहे. एक जण कोणतरी सर्वाईव्ह होईल आणि एक जण कोणतरी पेरिश होईल अशी परिस्थिती. सर, मोदी आणि पवारांचं नातं आपल्याला माहिती आहे, पण तरी पण हे दोघे एकमेकांवर टीका करतात. आता मोदी म्हणतात की जे पवार मला पुतीन म्हणतात तेच पवार माझ्या हातनं पुरस्कार घेतात, तो चालतो त्यांना. नेमकं काय झालं ते आता तुम्हालाच ॲनालिसिस करायचं आणि लोकांना सांगायचं. माझ्याशी कोणीच संपर्क करू. मला करण्याची गरजच नाही. माझं म्हणणं असं आहे की त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठीच आम्ही मुंबईतले उमेदवार डिक्लेअर केले नव्हते. मुंबईमधला असणारा मतदाराच्या ह्याच्यामध्ये 3 फॅक्टर फार मोठे आहेत. एक म्हणजे मुस्लिम हा असणारा एक मोठा फॅक्टर आहे. दुसरा बिहारी हा असणारा फॅक्टर आहे. तिसरा हा उत्तर प्रदेशचा मतदार जो आहे तो एक फॅक्टर आहे. आणि सायलेंट फॅक्टर मी ज्याला असं म्हणत असतो तो साऊथ इंडियन फॅक्टर आहे. बीजेपीने राज ठाकरेचा पाठिंबा घेऊन स्वतःला ह्या मतदारसंघामध्ये वर्णबल केले अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा आता मतदानाच्या दिवशी मुंबईत राहतोय का की मुंबईच्या बाहेर दिसतो. त्याला मला एक बातमी त्याच्यामध्ये असणाऱ्या जी दिसली ती असणारा हे आश्चर्य आहे की उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यामधल्या मुंबईत राहणाऱ्या लोकांनी रेल्वेला एक पत्र दिलेलं आहे की या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये म्हणजे 1 तारखेपासून मेच्या 1 तारखेपासून कमीत कमी 26 गाड्या या बिहारला आणि उत्तर प्रदेशला सोडाव्यात, स्पेशल गाड्या सोडाव्यात असं पत्र त्या ठिकाणी असणारं दिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या पत्रावरनं असणारा मी अंदाज असा काढतोय की तो मतदानाच्या दिवशी मुंबईत राहायला मागत नाही. त्याच्यामुळे तो रेग्युलर मतदार हा बीजेपीचा मतदार आहे आणि बीजेपीचा मतदार असल्यामुळे तो जर बाहेर जाणार असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करतोय. मुंबईतल्या सगळ्या मतदारसंघातून उमेदवार देणार आहात? येस, 4 ठिकाणी आम्ही डिक्लेअर केले, 2 ठिकाणी आज संध्याकाळी डिक्लेअर करतोय. भाजपने उज्ज्वल निकम 2 टप्पे जर आले तर 2 टप्प्यांमध्ये इलेक्शनच्या मराठा आरक्षण किंवा ओबीसी आरक्षण हा मुद्दा कितपत चर्चेला जातोय, त्याचा इफेक्ट कितपत होतोय आणि जरांच्या फॅक्टर या 2 टप्प्याच्या इलेक्शनमध्ये दिसतोय. ते या 2 टप्प्यात पहिल्या टप्प्यामध्ये जरांगे फॅक्टर नाहीये. सेकंड फॅक्टर मधला असणारा सुद्धा विदर्भाच्या ह्याच्यामध्ये नाहीये, परंतु मराठवाड्याच्या ह्याच्यामध्ये तो फॅक्टर आहे असे एकंदरीत दिसते. आणि काँग्रेसचे जसं काँग्रेसचे उमेदवार जसं चव्हाण ह्यानं म्हटलं त्या ह्याच्यामध्ये आधारी असूनही त्यांची असणारी ही चर्चा झाली नाही. त्याच्यामुळे असणारा जरांगे फॅक्टर हा जो आहे ओबीसी एका बाजूला घेतला आणि मराठा वेगळा गेलाय. याचं शार्पनेस जे आहे ते मला वाटतं असणारं केंद्र जे आहे ते जालना आणि बीड असं मी त्या ठिकाणी मानतोय. तेव्हा जालना आणि बीड हे वोटिंग कसं करतंय हे त्या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे. तर भाजपकडून उज्ज्वल निकम यांना सुद्धा ऐनवेळी उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. बऱ्यापैकी उमेदवार हे भाजपने ऐनवेळी बाहेरून घेतलेले आहेत असं चित्र आहे. मान्य आहे मला त्याच्यामध्ये की आपण असं जे म्हणतोय की एक बाहेरून उमेदवार घेतलेले आहेत हे बरोबर आहे. मला वाटतं हे अगोदरही चालत होतं, असं नाही. मला एक माहिती आहे की याच मतदारसंघामध्ये एकेकाळी काँग्रेसकडून मुंबई हायकोर्टाची जज गोखलेजी यांना ते रिटायर झाल्यानंतर काँग्रेसचे ते कधीच नव्हते, पण काँग्रेसने त्यांना सर्व उभं केलं होतं आणि निवडून आणलं होतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी चालत राहतात. मी असं म्हणत नाही की या वाईट आहेत की अमुक आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये.
पण लोकसभेमध्ये एक चांगलं रिप्रेझेंटेटिव्ह जावं. आता उज्ज्वल निकम सुद्धा माझ्या अंदाजानं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आक्षेप त्याच्यावरती काही घेऊ शकत नाही. तेव्हा अशी माणसं जर उभं केलं तर लोकांना चॉईस राहतो असं मी त्या ठिकाणी मानतो. मोदींनी ठाकरे आणि पवारांवर टीका केली आहे. ठाकरे आणि पवार म्हणजे अख्ख्या त्याचे कॅम्पेन पाहिलं तर ठाकरे आणि पवार हेच ते टार्गेट करतात. मी महाराष्ट्रात नेमकं लढत तुम्ही कसं बघतो? म्हणून म्हटलं ना इट्स अ क्लोज फाईट आहे. आमच्यावरती टीका करण्यासारखं काहीच नाही. फकीर होता थँक्यू. संपवायचं का आता? लास्ट क्वेश्चन. असं म्हणतंय उज्ज्वल निकम यांच्याबद्दल आक्षेपार्ह असं काही दिसत नाही. रमाबाई ते मुसलमानांच्या संदर्भातलं आक्षेपार्ह आहे ना. म्हणजे मी असं आहे कम्युनिटी वाईज तुम्ही असं जाऊ नका. माझं म्हणणं आहे माणूस म्हणून असणारा बघा त्यांनी असणारा रमाबाई नगरच्या केसमध्ये काय केलं हा एक वेगळा मुद्दा आहे. त्यांनी असणारा कसाबच्या केसमध्ये काय केला हा एक वेगळा मुद्दा आहे. पण माणूस म्हणून केसेस सोडून द्या. आता मी विरोधातल्याही केसेस घेत असतो ना. दॅट इज माय ब्रेड अँड बटर. तेव्हा ब्रेड अँड बटरवरनं तुम्ही माणूस असताना तपासू नका असं माझं म्हणणं आहे. थँक्यू सगळेजण. आभारी आपल्याला.